महाराष्ट्र बोर्ड के 12वीं रिजल्ट के बीच एक बड़ा खुलासा सामने आया है। वर्धा और गोंदिया जिले के 2 कॉलेजों में सामूहिक नकल का मामला उजागर हुआ है, जिसके बाद सख्त कार्रवाई की गई। जांच में सामने आया कि वर्धा जिले के जेडी चौधरी जूनियर कॉलेज वायगांव में 114 छात्रों और गोंदिया जिले के मावली जूनियर कॉलेज के 125 छात्रों की कॉपियों में सामूहिक नकल के संकेत मिले। इसके बाद मामले को समिति के सामने रखा गया और दोबारा जांच कराई गई। जांच में सामूहिक कॉपी की पुष्टि होने पर संबंधित विषय के सभी छात्रों के पेपर रद्द कर दिए गए। इतना ही नहीं, परीक्षा केंद्र पर तैनात शिक्षक और स्टाफ जिन्होंने पर्यवेक्षक के रूप में काम किया था, उनके खिलाफ भी कार्रवाई की जा रही है। साथ ही दोनों परीक्षा केंद्रों को भविष्य में बंद करने का निर्णय लिया गया है। अधिकारियों के अनुसार अब तक इस मामले की जांच पूरी हो चुकी है और रिजल्ट घोषित होने के साथ ही अब संबंधित दोषियों पर सख्त कार्रवाई की जाएगी। इस पूरे मामले ने एक बार फिर परीक्षा व्यवस्था की पारदर्शिता पर सवाल खड़े कर दिए हैं। अब सभी की नजर इस बात पर है कि दोषियों पर कितनी सख्त कार्रवाई होती है। निकाल जाहीर करताना तपासणी जो परीक्षोत्तर काळ असतो त्यामध्ये असं आढळून आलेलं आहे की वर्धा जिल्ह्यातील जेडी चौधरी कनिष्ठ महाविद्यालय वासी तालुका समुद्रपूर येथील 118 विद्यार्थी आणि सोबतच गोंदिया जिल्ह्यातील माऊली कनिष्ठ महाविद्यालय कातोली येथील 125 विद्यार्थी असे हे 118 आणि 125 विद्यार्थ्यांचे उत्तरपत्रिका तपासताना आमची जी तपासणी करणारी यंत्रणा असते त्यांना याच्यामध्ये सामूहिक कॉपी केलेली आहे असं आढळून आलेलं आहे आणि नियमानुसार आम्ही हे प्रकरण आमच्या समितीसमोर घेऊन त्याची पुनर्तपासणी करून सामूहिक कॉपी केल्याचं निष्पन्न झालेलं असल्यामुळे या सगळ्या विद्यार्थ्यांची आम्ही एका विषयाची म्हणजे ज्याच्यामध्ये आम्हाला गैरप्रकार आढळून आलेला आहे त्याची संपादन आम्ही दोघांनी रद्द केलेली आहे। याच्यामध्ये शिक्षकांवर काय कारवाई झाली आहे, केंद्रावर काय कारवाई झाली आहे? यामध्ये या केंद्रावर कार्यरत असणारे जे शिक्षक स्टाफ आहे, पर्यवेक्षक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, त्यांच्यावर आम्ही सगळ्यांवर कार्यवाही करणार आहोत। सोबतच संबंधित त्या ठिकाणी केंद्र संचालक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यांच्यावरही कार्यवाही करणार आहोत आणि दोन्ही ठिकाणचे केंद्र आम्ही भविष्यामध्ये बंद करणार आहोत। आजपर्यंत आपण चौकशीमध्ये होतो, आज निकाल जाहीर झालेला आहे, ही चौकशी अंतिम झालेली आहे। आता पुढील काळामध्ये याच्यात सहभागी असणाऱ्या सर्व घटकांवर कारवाई होणार आहे।